नवीन मुलांनी लक्ष द्या. बघा, सिंपल पास्टचे आपण सेंटेन्स शिकलो. कर्त्यानं डायजेस्ट काम केलं. कर्त्याने डायजेस्ट काम केले. आता आपण सिंपल पास्टच्या जे सेंटेन्सेस आपण बनवले होते त्या सेंटेन्सेसची ट्रीटमेंट घेऊ. ट्रीटमेंट. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द वर्ड ट्रीटमेंट इज. लक्षात घ्या नवीन मुलं, एकच वाक्य आपण आपल्या भाषेमध्ये बोलताना 6 वेगवेगळ्या प्रकारे वापरतो. मग 6 प्रकार त्याचे वेगवेगळे कोणते येतात? तर एक प्रकार आहे वर्बल क्वेश्चन, दुसरा प्रकार आहे WH क्वेश्चन. दोनच प्रकारचे क्वेश्चन आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. एकाला म्हणतो वर्बल क्वेश्चन, दुसऱ्याला म्हणतो WH क्वेश्चन. हे 2 प्रकारचे क्वेश्चन झाले. आणि सिंपल पॉझिटिव्ह आणि सिंपल निगेटिव्ह. सिंपल पॉझिटिव्ह आणि सिंपल निगेटिव्ह हे 2 प्रकार सांगतो मी तुम्हाला. इथं कॉर्नर मध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं काही क्लास आलाय का आमचा दादा? बघा, लवकर एक प्रकार बनतो आपण होकारात्मक, एक बनवतो आपण नकारात्मक. हे बंद करा, माईक बंद करा. कोण चालू आहे ते? सिंपल पॉझिटिव्ह 1, सिंपल निगेटिव्ह 1, वर्बल क्वेश्चन 1, वर्बल क्वेश्चन निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये 1-1. आणि WH क्वेश्चन आपण ऍज मेनी ऍज पॉसिबल बनवतो. ऍज मेनी ऍज पॉसिबल आपण काय करतो? WH क्वेश्चन्स बनवतो. म्हणजे आता ह्याचं क्लिअर तुम्हाला स्पष्टीकरण आपल्या प्रॅक्टिकल एक सेट घेतल्यानंतर समजेल. एक सेट घेतल्यानंतर. ठीक आहे. ऑनलाईन वाले नवीन स्टुडंट समजतंय का मी काय बोलतो ते? होकारात्मक आपण 3 प्रकारची वाक्य बनवतो आणि दॅट इज व्हॉट पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह मध्ये 3 टाईपचे बनवतो, निगेटिव्ह मध्ये 3 टाईपचे बनवतो. 3 आणि 3 किती झाले? 6 झाले. अशा पद्धतीनं एका सेंटेन्सला आपण 6 वेगवेगळ्या पद्धतीनं वापरू शकतो. समजतंय का ऑनलाईन वाले? साधं सोपं वाक्य माझं समजलं का? एक वाक्य किती प्रकारे वापरता येतं? नवीन लोक सांगा, किती प्रकारे? किती प्रकारे? नवीन लोक सांगा. 3 प्रकार पॉझिटिव्ह मध्ये, 3 प्रकार निगेटिव्ह मध्ये. ते कसे तुम्हाला सांगितलेलं आहे. एक सेंटेन्स घेतल्यावर तुम्हाला समजेल. हा, चला सांगा रे मला एक वाक्य सांगा. जे आपण आतापर्यंत शिकलेलं वाक्य आहेत ना त्यातील मला एक वाक्य सांगा. अच्छा, लिहितो ना वरती. वरती ते पहिलाच टॉपिक राहिलेला आहे. सिंपल पास्ट टेस्ट बनवायचं आपल्याला. आणि स्टेटमेंट किंवा थीम या प्रकारच्या वाक्यांचं काय आहे? कर्त्याने डायजेस्ट काम केले. हिंदी में हिंदी वाले जो देखेंगे उनके लिए है कर्ता ने डायजेस्ट काम किया. चलो सांगा रे मला एक वाक्य सांगा. शंभूराजे. नवीन 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 लोक सांगा. नवीन एकदम ब्रँड न्यू. शंभूराजे. याच्या अगोदर जर तू सिंपल पास्ट सेट शिकला असतील तर तू थांब जरा. नसेल शिकला तर तुझं वाक्य घेतो. शिकलायस का? येस, शिकलो सर. व्हेरी गुड. दुसरा व्यक्ती सांगा. दुसरा कोणतरी सांगा मला. जे काल परवा वाक्य शिकलो आपण त्यापैकी एक वाक्य सांगा. सांगा रे लवकर. नवीन लोक. 4 ते 5 लोक सांगा स्पेसिफिकली.
सांगा लवकर, एक वाक्य सांगा. सांगा रे बा, एवढं आपण शिकलो सिंपल पास्ट, तुम्हाला एक पण वाक्य सांगता येत नाही का रे? सांगा लवकर, नवीन लोक सांगा. कर्त्यानं डायजेस्ट काम केलं या प्रकारचं एक वाक्य सांगा. सांगा लवकर. व्हेरी गुड. हा, कोण सांगताय? बघा, तुम्ही टाइमपास कराल तर तेवढंच होईल. 8:50ला मी बंद करणार आहे. हा, तुम्ही वाक्य नाही सांगितलं तर 8:50ला मी बंद करेल. चला लवकर सांगा लवकर, रामलालवाले सांगा, कोणी पण सांगा. अरे होमवर्क केलाय का नाही तुम्ही? तर होमवर्क चेक करायचे, काढून टाका यांना. जे होमवर्क करता येतं त्यांना काढून टाका. हा, बोला लवकर. अरे कर्त्याने डायजेस्ट काम केले या प्रकारचं एक वाक्य सांगा. सांगा एक वाक्य. हा, कोण आहे? नाव काय तुझं? श्रेया. श्रेया. करुणा. हा, बर ठीक आहे. आम्ही नवीन प्रोजेक्ट बनवला. हा, आणि आणखीन कोण सांगताय? व्हेरी गुड, बरोबर वाक्य आहे. आणखीन कोण वाक्य सांगताय? बोला, कोण सांगत होतं? बोला लवकर, सांगा. कोणतरी वाक्य सांगत होतं आणखीन. चला, त्याने नवीन स्टोरी मुलं. हा, बरोबर, आर्यन. त्याने त्याने स्टोरी बुक वाचले. बर, त्याने स्टोरी बुक वाचले. तू याच्या अगोदर कोर्स केलास का? सिंपल पास्ट सेट घेत केले का याच्या अगोदर? यस. नको, तुझं वाक्य नको. चला. बर ठीक आहे, चला. एक वाक्य सोपं घेऊ आपण, एक लक्ष द्या. त्याने पप्पांना कॉल केला. चला, हे बंद करा सगळे, माईक बंद करा सगळे. सगळे लोक माईक बंद करा. सगळे लोक माईक बंद करा. मला वाटतं यातले नवीन असतील काहीतरी. ए अन्विता, माईक बंद कर. हा, चला. हा, बघा सेंटेन्स बघा. सेंटेन्स बघा, काय वाक्य होतं? त्याने, लिहा माझ्या बरोबर, लिहा रे सगळे लोक. त्याने पप्पांना कॉल केला. गव्हाणे सर आले का? गव्हाणे सर, गव्हाणे सर आले का? नाही आले. त्याने पप्पांना कॉल केला. हा, काय होईल रे पहिलं वाक्य? ही कॉन ही कॉल टू पप्पा. टूची गरज नाही. ही कॉल पप्पा, दॅट्स इट. पप्पांना. बघा, जसं मला म्हणतो ना आपण, मला, समजा आपण म्हणलो मला पेन दे, याचा अर्थ काय होतो? गिव्ह मी अ पेन. थोड्या वेळासाठी पेन लिहू आपण, थोड्या वेळासाठी सोडा. मग मला, जसं पप्पांना, मला, ला साठी टू आलं का? गिव्ह टू मी पेन असं आलं का? नाही आलं. गिव्ह पेन टू मी आलं का? नाही. गिव्ह मी पेन. तसं ही कॉल पप्पा, कॉल नंतर डायरेक्ट पप्पा. ठीक आहे, अशा पद्धतीने टूची गरज नाही. टू सायलेंट येते इथं. बघा, आता हे झालं पॉझिटिव्ह नंबर 1 झालं. आता वर्बल क्वेश्चन बघा, लक्षात घ्या, सगळे लक्षात घ्या.
whenever we talk about questions, आपण फक्त दोनच प्रकारचे क्वेश्चन्स वापरतो इन जनरल. कोणते? एक वर्बल क्वेश्चन आहे, दुसरा WH क्वेश्चन आहे. वर्बल क्वेश्चन म्हणजे काय असतं? मराठीमध्ये शेवटी का लिहिलं की त्याचा वर्बल क्वेश्चन तयार होतो. हिंदी में लास्ट में क्या लिखना पड़ता है. बघा लक्षात घ्या, मराठीमध्ये शेवटी का लिहिलं की त्याला वर्बल क्वेश्चन तयार होतो. आणि शेवटी का नसेल तो WH क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे मात्र शेवटी का नाही. समजा तू जेवलास का, कोणता क्वेश्चन आहे हा? वर्बल क्वेश्चन आहे, शेवटी का आलं. तू किती वाजता जेवलास, या ठिकाणी शेवटी का नाही मात्र क्वेश्चन आहे, म्हणून तो WH क्वेश्चन आहे. WH क्वेश्चन मध्ये बाकी काय काय असतं हा विचार करण्यापेक्षा तो वर्बल क्वेश्चन नाही आणि क्वेश्चन आहे म्हणजे WH क्वेश्चन आहे. मुलगा नाही म्हणजे मुलगी आहे, मुलगी नाही म्हणजे मुलगा आहे, एवढं सोपं आहे. स्कूलमध्ये मुलं आणि मुले आहेत. मग तुमच्या समोर जो आलाय तो मुलगा आहे म्हणजे कोण नाही? मुलगी नाही. सिंपल आहे. मुलगी आहे म्हणजे मुलगा नाही. म्हणजे लक्षात घ्या, एकाच जरी फीचर तुम्हाला समजले, शेवटी का असतं त्याला वर्बल क्वेश्चन म्हणायचं. आणि मंथन आले आले काय गोंधळ घालतो रे गाडवा. हा, शांत बसा ना. क्लास सारखा करा. डिसिप्लिन ही सर्वोच्च असली पाहिजे. 1 तास क्लास जॉईन केला काहीच नको घरामध्ये. नसता गोंधळ असेल तर क्लास जॉईन नका करू. ठीक आहे, इकडंच द्या. वर्बल क्वेश्चन शेवटी का म्हणजे वर्बल क्वेश्चन आहे, शेवटी का नाही म्हणजे तो WH क्वेश्चन आहे. बर, मग वर्बल क्वेश्चन इंग्लिश मध्ये कसा बनवायचा? वाक्याच्या सुरुवातीला काय लिहायचं? सहाय्यकारी क्रियापद, त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो. काय म्हणतो? हेल्पिंग वर्ब. कोणता आहे? एम, इज, आर, वॉज, वर, याला हेल्पिंग वर्ब असं म्हणतो. आणि जेव्हा हेल्पिंग वर्ब नसतं असे 2 प्रसंग येतात, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट. तिथं काय करायचं आपण बघू. ठीक आहे, हेल्पिंग वर्ब सुरुवातीला लिहायचं. हेल्पिंग सहाय्यकारी क्रियापद कुठं लिहायचं? सुरुवातीला लिहायचं. आणि बाकी इतर भाग वाक्याचा आहे तसा रिपीट करायचा, तुमचा वर्बल क्वेश्चन तयार होतो. हे इंग्लिश मध्ये. मराठीमध्ये काय? मराठीमध्ये शेवटी का असतं. इंग्लिश मध्ये सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद असतं, बरोबर. मग म्हणतो तुमचा वर्बल क्वेश्चन. तसं इथं शेवटी का नसतं. शेवटी काय? शेवटी का नसतं. इथं मराठीमध्ये शेवटी का असतं. बर, इथं आपण इंग्लिश मध्ये सहाय्यकारी क्रियापद किंवा हेल्पिंग वर्ब सुरुवातीला लिहिलं काय म्हणतो? तो वर्बल क्वेश्चन बनतो. तसं इथं वाक्याच्या सुरुवातीला काय लिहावं लागतं? WH शब्द लिहावा लागतो. आणि त्यानंतर वर्बल क्वेश्चन, त्याच वाक्याचा वर्बल क्वेश्चन आहे तसा लिहिल्यास तयार होतो तुमचा काय तयार होतो? WH क्वेश्चन. हा पूर्ण सुरुवातीला WH शब्द लिहायचा आणि WH शब्दानंतर वर्बल क्वेश्चन त्याच वाक्याचा लिहायचा. मी जे एवढं बोललो ते तुम्हाला याचा सेट बनवण्यास संपूर्णपणे समजून येईल. नाही समजल्यास 2-3 वेळेस हे रेकॉर्डिंग परत बघायचं. कोणाला पाहिजे असेल तर हा स्क्रीनशॉट काढून घ्या. ऑनलाईन वाले, इफ यू वॉन्ट प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. घेतला का? चला, नवीन लोक स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला सगळं जमतंय, मला माहिती आहे, तुम्ही एक्सपर्ट आहात मोबाईल मध्ये. चला, ओके. बर, त्याने पप्पांना फोन केला. आताच आपण काय बोललो? याचा वर्बल क्वेश्चन बनवायचा आणि याचा WH क्वेश्चन बनवायचा. वर्बल क्वेश्चन एकच बनतो, WH क्वेश्चन मात्र पाहिजे तेवढे बनतात. ठीक आहे, इकडे पण वर्बल क्वेश्चन निगेटिव्ह मध्ये, WH क्वेश्चन निगेटिव्ह मध्ये. ठीक आहे, तर आताच आपण बोललो शेवटी का लिहिलं की त्याचा बनतो वर्बल क्वेश्चन. बर, बघा, त्याने पप्पांना, आज आपण फक्त पॉझिटिव्ह बनवतो बरं का, उद्या निगेटिव्ह घेऊ आपण, किंवा पॉझिटिव्ह आपण प्रॅक्टिस करून निगेटिव्ह घेऊ, बरोबर. कवाळे सर, नवीन मुलांसाठी. येस सर. हा, सिस्टमॅटिकली जाऊ, काही गडबड नाही करायची. कारण आपला तुम्हाला पालकांना, पालक जर आजूबाजूला असतील तर तुम्हाला मुद्दाम सांगतो, मग गडबड करून काय शिकला तर भल्या भल्यांना लेसनचं नाव देखील आठवत नाही. त्याच्यामुळे शांततेनं आपण व्यवस्थित एक एक मुद्दा जर शिकत गेलो तर ते कमीत कमी आपल्या पदरी राहून जाईल. ठीक आहे, दॅट इज बेनिफिट. तो एक फायदा आहे आपला
सावकाश शिक्षण घेण्याचा. चला, त्याने पप्पांना काय कॉल केला का? केले कुणाला रे? केला का? आहे त्या वाक्याच्या शेवटी का लिहा तुमचा वर्बल क्वेश्चन मराठीत तयार झाला. बरं, आता लक्षात द्या, इकडं खूप महत्वाची कॉन्सेप्ट मी सांगतोय, खूपच व्हेरी 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 इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. सगळं घरातला टीव्ही बीव्ही सगळं सगळं मोबाईल बंद करा, जेवढे असतील घरातले सगळ्यांना जवळ बोलवा, सगळ्यांना शिकायला मिळेल. आणि शिक्षक असतील आपल्या घरात कोणाच्या तर त्यांना अर्जंट बोलवा, अर्जंट. आणि इंग्लिशच्या शिक्षकांना अगोदर बोलवा. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ मला येते का नाही ते बघतील ना. बरोबर. चला, आता आपलं काय ठरलं होतं? वर्बल क्वेश्चन. हा, याला म्हणायचं वर्बल क्वेश्चन. काय म्हणायचं याला? ऑनलाईन वाले काय म्हणायचं याला? वर्बल क्वेश्चन म्हणायचं. वर्बल क्वेश्चन मध्ये काय असतं तर मराठीमध्ये कसं ओळखायचा? मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये का आणि क्या असतं, तर त्याला म्हणायचं वर्बल क्वेश्चन. दुसऱ्या आणखी ओळखायची काय आहे? याचा आन्सर आपल्याला येस किंवा नो न देता येतं, म्हणून याचं आणखीन एक नाव आहे. काय नाव आहे? काय नाव आहे याचं? येस किंवा नो क्वेश्चन. येस नो क्वेश्चन देखील म्हणतो आपण, बिकॉज याचा आन्सर येस किंवा नो न आपल्याला देता येतं. समजलं का? नो. समजलं का? येस. नो म्हणताना मात्र इंग्रज म्हणतात की सिस्टमॅटिकली एटिकेट वापरून बोला, एटिकेट न बोला. तर आपण म्हणतो काय? शिष्टाचार. ठीक आहे, शिष्टाचार असला पाहिजे, विनम्रतेने बोला. सॉरी, नो. नो बोलताना म्हणायचं सॉरी, नो. नाही समजलं, सॉरी म्हणतो म्हणायचं अगोदरच, कारण का समोरच्याला तकलीफ होणार आहे सॉरी म्हणले, आपलं नाही म्हणले म्हणून. तात्पर्य. चला, लेट्स कम टू द पॉइंट. त्याने पप्पांना फोन केला का? आताच बोललो होतो मी की याला हायला म्हणतात वर्बल क्वेश्चन. आणि वर्बल क्वेश्चन बनवताना इंग्लिशमध्ये सुरुवातीला काय ठेवतात? सहाय्यकारी क्रियापद. आता मात्र लक्ष द्या, सहाय्यकारी क्रियापद हे वाक्यामध्ये सब्जेक्टच्या नंतर असतं. सहाय्यकारी क्रियापद हे वाक्यामध्ये सब्जेक्टच्या नंतर असतं. मात्र इथं तुम्ही बघितलं तर सब्जेक्ट नंतर मेन वर्बचं सेकंड फॉर्म आहे. इथं हेल्पिंग वर्ब असायला पाहिजे होतं, परंतु अख्ख्या इंग्लिशच्या विश्वामध्ये, पूर्ण इंग्लिशच्या विषयामध्ये विश्व आणि विषय असं म्हणतोय, म्हणजे बरं का, दोन वेगवेगळ्या गोष्टी बोलतोय एकाच ठिकाणी सांगताना. तुम्हाला विषयाला विश्व म्हणले काय सर? असं नाही. पूर्ण इंग्लिशच्या विश्वामध्ये किंवा इंग्लिशच्या विषयामध्ये दोनच प्रसंग असे येतात ज्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापदाच्या रूपातील आंतरपाठ नसतो. जर तुम्ही सब्जेक्टला नवरदेव आणि मेन वर्बला नवरी समजलं तर या दोघांच्या मध्ये नेहमीच आंतरपाठाच्या रूपामध्ये काय असतो किंवा सहाय्यकारी क्रियापदाच्या रूपामध्ये आंतरपाठ असतो. असतो की नाही? नवरदेव आणि नवरीच्या मध्ये जो कपडा पकडतात ब्राह्मण काका आणि आणखीन एक त्या गावातला माईकची आवड असणारा व्यक्ती, बरोबर, हे दोन लोक जे पकडतात त्याला आंतरपाठ म्हणतात. तर हे नवरा आणि नवरी, सब्जेक्ट आणि मेन वर्ब हे बिना आंतरपाठाचे म्हणजेच बिना सहाय्यकारी क्रियापदाचे अख्ख्या इंग्लिशमध्ये दोनच ठिकाणी दोनच प्रसंगाला येतात. ते प्रसंग कोणते कोणते? सिंपल प्रेझेंट टेन्स, जे आपण शिकलो. नवीन लोकांना त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि दुसरा प्रसंग आहे जे सध्या तुम्ही शिकता, सिंपल पास्ट टेन्स. समजतंय का? समजतंय का? नवीन मुलाने बोला येस और नो. बर, काय समजतंय? तर नवरा नवऱ्याने आंतरपाठ एवढंच समजलं. बाकी तुम्ही काय बोलायचे बोला, आम्ही जेवणाची वाट बघतोय. नवरा नवरीने आंतरपाठ म्हणलं की काय? भूक लागते ना माणसाला, असू द्या, जेवण पण मिळेल. ते डायलॉग असतो सोशल मीडियाला, रुको जरा, हा सबर करो. चलो, चला पुढे जाऊ आपण. तर दोनच प्रसंग असे असतात, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट, ज्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब नसतं. आणि हेल्पिंग वर्बची आवश्यकता आपल्याला कुठं असते? वाक्याचं नकारात्मक वाक्य बनवताना, म्हणजे होकारात्मक वाक्याचं नकारात्मक वाक्य बनवताना, आणि कोणत्याही वाक्याचा क्वेश्चन बनवताना, म्हणजेच वर्बल क्वेश्चन बनवताना. कारण का वर्बल क्वेश्चन असेल तर आपल्याला WH क्वेश्चन बनवता येतोच, ते आपण बघणार आहोत. तर वर्बल क्वेश्चन बनवताना एक तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदाची गरज लागते आणि वाक्य निगेटिव्ह बनवताना तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदाची गरज लागते. मग आता सर कसं करायचं? इतर सहाय्यकारी क्रियापदच नाही, म्हणजे हेल्पिंग वर्ब नाही, 2 नंबरला आपला आंतरपाठ नाही. मग काय करायचं? आणि आंतरपाठाशिवाय लग्न लागणार
नाही. समजलं नाही, म्हणजे काम होणार नाही. मग आपण काय करतो, आंतरपाठ नसेल तर उधार आणतो, उधार. मग बघतो लग्न गेल्या आठवड्यात कोणाकोणाचं झालं होतं, तिथून आण रे लवकर, आता कुठं दुकानाला, आहे ना. तसं एक व्यक्ती आहे, तो आपल्या घरी शिल्लक आंतरपाठ ठेवतो, सहाय्यकारी केपट ठेवतो. चला, तर टुडू नावाचा एक हुशार व्यक्ती आहे, तो काय करतो, शिल्लक आंतरपाठ ठेवतो. त्याच्याकडे शिल्लक असतात सहाय्यकारी क्रियापद. मग आता फक्त सिंपल पास्ट बोलेल ना. सिंपल प्रेझेंट मध्ये आपण ऑलरेडी डू आणि डज वापरलं. सिंपल पास्ट मध्ये या प्रकारामध्ये डीड या प्रकारचा आंतरपाठ आपण आणतो. डीड या प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद वापरतो आणि आपलं सब्जेक्ट आणि मुख्य क्रियापदाचं लग्न लावून घेतो. समजलं? काय काय लग्न लावलं म्हणजे काय, इथं क्वेश्चन बनवणे आणि वाक्य निगेटिव्ह बनवणे. याच्यासाठी आपल्याला हेल्पिंग वर्ब आणावंच लागतं आणि ते सिंपल पास्ट मध्ये डीड आपण वापरतो. इथपर्यंत समजलं का नवीन लोक? बर बर, आता लक्ष द्या. आता आपण इथं काय म्हणलो होतो, इंग्लिशमध्ये हेल्पिंग वर्ब सुरुवातीला ठेवतो. आता इथं वाक्यात नव्हतं, आणलं तरी आपल्याला सुरुवातीला ठेवावं लागेल आणि आपला वर्बल क्वेश्चन बनवावं लागेल. बर मात्र इथं आणखीन एक बदल होतो. काय बदल होतो बघा. मग डीड आपल्या सुरुवातीला ठेवायचं. कसं करायचं, त्याने पप्पांना कॉल केला का, या वाक्याच्या अगोदर आपल्याला हेल्पिंग वर्ब ठेवायचं डीड. आता लक्षात घ्या, डीड डीड मध्ये काय आलं, डीड मध्ये आला पास्ट टेन्स. आणि ऑलरेडी वरती जे वाक्य आहे ना, या वाक्यामध्ये कॉल्ड हे सेकंड फॉर्म आहे, त्याच्यामध्ये पास्ट टेन्स आहे. काय आहे, पास्ट टेन्स आहे. मग डीड मध्ये पास्ट आल्यामुळं यातला पास्ट इकडे गेला असा एरो करायचा आणि शिल्लक राहिलेलं वाक्य कॉल्डचं काय होईल, कॉल होईल. बघा लक्षात घ्या, डीड नंतर काय लिहायचं, हे लिहायचं, अख्खाच्या अख्खं वाक्य रिपीट करायचं. डीड ही कॉल, इथं कॉल्ड होतं, इथं कॉल झालं. बघा का, वाक्यात डीड आलं, डीड मध्ये पास्ट आला, त्याच्यामुळं यातला पास्ट काढून टाकायचा, कारण वाक्यामध्ये एकाच ठिकाणी आपल्याला पास्ट एक्सप्रेस करता येतो. डीड ही कॉल पप्पा, त्याने पप्पांना कॉल केला का, याचा अर्थ इंग्लिश मध्ये काय, डीड ही कॉल पप्पा, डीड ही कॉल. बघा या कॉलचे दोन पार्ट झाले, पास्ट टेन्स इकडे गेला आणि शिल्लक राहिलेलं कॉल इकडे आलं. तुम्ही पण असा एरो करायचा. याला म्हणायचं वर्बल क्वेश्चन पॉझिटिव्ह मधला. नवीन मुलांना समजलं का, येस ऑर नो? नवीन मुलांना समजलं का, पालकांसहित? पालकांसहित समजलं पाहिजे. ठीक आहे, समजलं का रे मुलांना? इथपर्यंत समजलं का? त्याने पप्पांना कॉल केला का? बर, समजलं का? नाही नाही समजलं, नो म्हणताय कोणतं? येस सर. कोणतं नो म्हणताय, कोण आहे सांगा, समजावून सांगतो मी. कोण आहे? का हो म्हणला का नो म्हणला, काय माहिती. तर काय बोलला तो? येस सर. येस म्हणला का? ठीक, नसेल समजलं तर आणखीन एकदा सांगतो. आणि पुन्हा ऐकायचं असेल तर रेकॉर्डिंग आहे. ठीक आहे, बघा त्याने पप्पांना कॉल केला का, याच्यासाठी आपल्याला काय लागतं, तर या वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब लिहावं लागतं. हेल्पिंग वर्ब या टेन्स मध्ये नाहीये, म्हणून सिंपल पास्ट असल्यामुळे आपण डीड या नावाचं हेल्पिंग वर्ब वापरू शकतो. आणि आता एक मुद्दा वाक्य बोलतो, वाक्यात डीड वापरल्यास सिंपल पास्ट मध्ये वाक्यात वर्बल क्वेश्चन बनवण्यासाठी किंवा वाक्य निगेटिव्ह बनवण्यासाठी वाक्यात डीड वापरल्यास मेन वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहायचं. मेन वर्बचं हे ऑलरेडी सेकंड फॉर्म असतं, सेकंड फॉर्मचं फर्स्ट फॉर्म लिहायचं वाक्यात जेव्हा आपण डीड वापरतो तेव्हा. चला, आता याच वाक्याला अनुसरून कोणताही मला अर्थपूर्ण मिनिंगफुल असा क्वेश्चन बोला. मी कोणताही क्वेश्चन बोला, याच्या व्यतिरिक्त जर क्वेश्चन बोलला तर तो बाय डिफॉल्ट WH क्वेश्चनच असेल. चला बोला रे नवीन लोक, बोला, याला अनुसरून एखादा क्वेश्चन बोला. फॉर एक्झाम्पल मी एक बोलतो तर तुम्ही सांगताय, सांगा, जुन्या लोकांनी सांगितलं चालतंय. या वाक्याला अनुसरून एखादा क्वेश्चन बोला मला. पप्पांना कॉल केला. बरोबर आहे, बघा रे नवीन मुलं बघा, त्यांनी बरोबर आहे, पप्पांना कॉल का केला? करेक्ट आहे. कॉल केव्हा केला, एक होऊ शकतं,
आणखीन डब्ल्यूएच क्वेश्चन काय होऊ शकतो बघा. त्याने पप्पांना कॉल का केला. त्याने पप्पांना कॉल का केला. किंवा आणखीन काय असू शकतं सांगा. त्याने कोणाला काय कॉल केला. त्याने कोणाला कॉल केला. पप्पांना कोणी कॉल केला पण होऊ शकतं. कोणी कॉल केला. पप्पांना कोणी कॉल केला किंवा त्याने कोणाला कॉल केला. त्याने कोणाला कॉल असं तुम्हाला सांगितलं होतं बघा. तिकडे देतो तुम्हाला त्या चार्ट मध्ये. इकडे बोललो होतो मी तुम्हाला 3 नंबरचे क्वेश्चन तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही लिहू शकता. त्याला म्हणायचं डब्ल्यूएच क्वेश्चन. तसं 1, 2 आणि 3 एक आहेत कोड नंबर्स आहेत. सिंपल सेंटेन्सला नंबर 1 म्हणायचं, वर्बल क्वेश्चनला नंबर 2 म्हणायचं आणि डब्ल्यूएच क्वेश्चनला नंबर 3 म्हणायचं. म्हणून तुम्ही जर इकडे बघितलं तर याला पण नंबर 3 आहे, याला पण नंबर 3 आहे, याला पण नंबर 3 आहे आणि याला पण नंबर 3 आहे. यातले हे तुम्हाला आज सांगेल मी आणि हा उद्या सांगेल, कारण आज टाइम पुरणार नाही असं मला वाटतंय. हा चला. त्याने पप्पांना कॉल केव्हा केला. आता काय करायचं बघा, सगळेजण लक्ष द्या इकडे. नवीन लोक लक्ष द्या. आपण वर्बल क्वेश्चन बनवलाय. तुम्हाला इथं बोललो होतो मी. काय बोललो होतो. सुरुवातीला डब्ल्यूएच शब्द ठेवायचा आणि वर्बल क्वेश्चन हे बघा लिहिलंय मी. वर्बल क्वेश्चन आहे तसा लिहायचा. बोललो होतो की नाही. आता इकडे बघू आपण याचा अर्थ काय. मग हे जे डब्ल्यूएच क्वेश्चन आहेत त्याच्यामधला डब्ल्यूएच शब्द बघायचा. इथं काय आहे केव्हा. हा इथं काय आहे का. वाय. इथं काय आहे कोणी. हू. आणि इथं काय आहे कोणाला. होम. त्याने कोणाला कॉल केला. फॉरम नाही, नुसतं होम येईल. होम म्हणजे कोणाला. फॉरम नाही, फॉरम म्हणजे कोणासाठी. लक्षात आहे इकडं. आता जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत हे अगोदर लिहायचे. हे काय आहेत हे डब्ल्यूएच शब्द. इथं बघा मी लिहिलेलं आहे. डब्ल्यूएच शब्द अगोदर लिहायचा. काय केव्हा बघा. केव्हा अगोदर लिहिला. केव्हा म्हणजे काय. नवीन लोक सांगा केव्हा म्हणजे काय. वेन. इंग्लिशचे टीचर्स बाय डिफॉल्ट गायकवाड आहेत का. आज त्याच्यावर भाष्य होणार आहे. आज या गोष्टींवर भाष्य होणार आहे की इंग्लिशचा पुढच्या महिनाभरामध्ये काय सिलेबस घ्यायचा आहे. पालकांनी देखील जाणून घ्या. महिनाभरामध्ये आपण काय घेणार आहोत याच्याविषयी चर्चासत्र आज आमचं होणार आहे. तर महिनाभरामध्ये इंग्लिशचं सगळं काय बेसिक्स कव्हर होईल. ठीक आहे. चला. काय लिहायचं अगोदर वेन लिहिलं. वेन नंतर मी काय बोललो होतो वर्बल क्वेश्चन आहे तसा रिपीट करायचा. वर्बल क्वेश्चन कोणता आहे ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून त्या वर्बल क्वेश्चनला आपण स्टार करून ठेवायचं. हे बघा मी स्टार करतो याला असं स्टार करायचा. ठीक आहे. आणि तो क्वेश्चन आपल्याला रिपीट करायचा वर्बल क्वेश्चन नंतर. मग वेन नंतर असं बोट ठेवून करायचं बघा. बोट ठेवायचं. वेन डिड ही कॉल पप्पा. हिंदी वालों के लिए पापा, मराठी वाल्यांना पप्पा. बरोबर. नॉर्थ इंडियन्स पापा बोलते आणि मराठी लोक पप्पा म्हणतात. बर हे समजलं का सगळ्यांना. काय केलं आपण डब्ल्यूएच शब्द अगोदर ठेवला आणि वरचा वर्बल क्वेश्चन बघा. प्रत्येक शब्द आपण आजच्या असा खाली आणलाय बघा. वेन नंतर डीड ही कॉल पप्पा. लक्षात घ्या. टीचर्स किंवा पॅरेंट्स पण लक्षात घ्या. डब्ल्यूएच क्वेश्चन कसा बनतो. डब्ल्यूएच शब्द अगोदर लिहायचा त्यानंतर त्याच वाक्याचा वर्बल क्वेश्चन आहे तसा रिपीट करायचा. बरोबर. अशा पद्धतीने आपला डब्ल्यूएच क्वेश्चन बनवता येतो. आता जसा हा बनवला तसाच हा बनवू. इथं काय डब्ल्यूएच शब्द का आहे. अगोदर का लिहायचं. व्हेरी गुड. आणि आफ्टर दॅट स्टार केलेला वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. बघा बोट ठेवून. वाय. कम ऑन. व्हेरी गुड. डीड. दुसरा शब्द आहे ही. तिसरा आहे कॉल आणि पुढचा आहे पप्पा. वाय डीड ही कॉल पप्पा. काय लोकांना माहिती आहे मी लेक्चर मध्ये असतोय. हा
वाय रे काय येतं नदी वाय डीड ही कॉल पप्पा नवीन लोकांना समजलं का येस ऑर नो नवीन लोकांना समजलं का येस ऑर नो अन्विता समजलं का येस ओंकार तेजश्री श्रेया श्रेया मोहिते आणि श्रेयश मोहिते तुम्ही का नाही आले ऑनलाईन जमत नाही ऑफलाईन यायचं चला हा पप्पांना कोणी कॉल केला बघा याच पद्धतीने आपण काय करू डब्ल्यू शब्द इथं काय आहे कोणी कोणी म्हणजे काय हू म्हणजे कोण किंवा कोणी हा इथं मात्र हा वेट 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 या वाक्यात थोडस थांबा हे वाक्यात थोडस गडबड आहे हे उद्या शिकू थांबा 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 हे उद्या शिकू नवीन मुलांना समजणार नाही जुन्यांना माहिती जुन्या लोकांना माहिती आहे नवीन मुलांसाठी हे वाक्य आपण उद्या ठेवू कारण इथं कोणाची स्टोरी आहे कोणाची करीना कपूरची करीना कपूरची स्टोरी उद्या सांगणार आहे आपण इथे तुम्हाला या वाक्यात चला त्याने कोणाला कॉल केला कमॉन कोणाला म्हणजे काय होम होम नंतर वर्बल क्वेश्चन कुठे आहे स्टार केलेला बघा होम बोला रे होम होम आहे WHOM होम नंतर काय डीड ही कॉल पप्पा अच्छा कॉल पप्पा श्रद्धा मॅडम आलाय का सोहम आलाय का श्रद्धा मॅडम सोहम आलाय का येस समजतं का त्याला विचारा बोल रे सोहम बोल गेला खेळायला सोहम आहे का सोहम यादव सर मी मग आत्ता बाहेर पाठवले त्याला चावी द्यायची म्हणून कुठं पाठवलं आहे चावी वगैरे द्यायचीच चावी नाही द्यायची फक्त खाली काहीच नाही द्यायचं कोणाला वरून टाकायची खाली फेकून द्यायची क्लास चालू असताना सगळ्या ऍक्टिव्हिटी फ्रीज हा अच्छा कोणाला कॉल केला पप्पा कसं काय येईल या वाक्यात पप्पा येणार नाही बघा लक्षात घ्या पॅरेंट्स आणि टीचर्स कोणी बसले असतील तर बघा या वाक्यातलं काय गायब झालं म्हणजे या वाक्यातला कोणता शब्द नाही दिला तर ज्याच्यासाठी WH शब्द आलेला आहे तो शब्द नाही दिला आपण यामध्ये बघा होम नंतर डेड लिहिलं हे लिहिलं कॉल लिहिलं पप्पा का नाही लिहिला कारण पप्पा या शब्दासाठी WH शब्द आलेला आहे समजलं का नवीन मुलांना येस और नो नवीन मुलांना समजलं का नए बच्चों को समझ में आया क्या हिंदी में देखने वालों के लिए मैं बोलता हूँ उसने पापा को कॉल किया क्या डिड ही कॉल पप्पा उसने पापा को क्यों कब कॉल किया व्हेन डिड ही कॉल पापा उसने पापा को कॉल क्यों किया व्हाई डिड ही कॉल पापा और उसने किसको कॉल किया ये हिंदी वालों के लिए है होम डिड ही कॉल हिंदी वाले जो देखने वाले हैं उनके लिए मैं हिंदी बोल रहा हूँ बाकी सगळ्यांना समजलं का ऑनलाईन वाल्यांना येस और नो व्यवस्थित शांततेनं लिहून घ्या लिहून घेतलं का मी तुम्हाला माझ्या बरोबर लिहायला सांगितलं होतं येस सर येस सर आता होमवर्क बघा होमवर्क बघा आणखीन एक आपण घ्यायला पाहिजे होतं मात्र सध्या आपल्याला टाइम नाही 8:50 इज फायनल किती वेळ राहिलाय त्यामुळे लवकर लवकर बोलत जा ठीक आहे आता बघा सगळेजण बघा होमवर्क बघा काय होमवर्क हे सगळं ठेवतो मी आता होमवर्क बघा होमवर्क आहे रिपीट हे जे आहे ना हे रिपीट किती वेळा करायचं 3 वेळा करायचं रिपीट 3 टाइम्स हे जेवढं लिहिलंय तेवढंच रिपीट किती वेळा करायचं हा एक क्वेश्चन मात्र आपण उद्या बघणार आहोत हा रिपीट 3 टाइम्स हे तुम्हाला 3 वेळेस रिपीट करायचं आणि सेल्फ अशा प्रकारचे किती करायचे सांगा कवळे सर आणि श्रद्धा मॅडम किती सांगायचे सांगा सेल्फ किती जे एकदम ब्रँड न्यू आहेत त्यांना वेगळं सांगू आणि जे जुनेवाले त्यांना वेगळं सांगू सांगा सर आमच्या जुन्यावाल्यांना सर 5 सांगा जुन्यावाल्यांना फक्त 5 आपल्या नवीनवाल्यांना आमचे नवीन ना नवीनवाल्यांना चालेल 5 ऍक्सेप्टेड जुन्यावाल्यांना जुन्यावाले कोणाचे मालकच गायब आहे
जुन्या लेकरांचा मालक कसं काय मालकाला बघू आता परवा सांगू मालकांना ते हा मालकाने येणं कंपल्सरी आहे. नाही आलं तर काय अडचण नाही मात्र मग तुम्हाला आलं पाहिजे. मग मी एक्झाम घेईल समोर विद्यार्थ्यांसमोर. चालतंय का बघा. मालकांना आलं तर विद्यार्थी समोर एक्झाम द्यायची. मग कसं वाटेल? मग वाईट वाटेल ना आहे ना. चला मालक लोक बरं सांगा सर तुम्ही सांगा त्यांच्या वतीनं. श्रद्धा मॅडम सांगा. तुम्ही पण सांगू शकता. शेवणी मॅडम किती द्यायचे लवकर सांगा म्हणजे आपल्याला पुढं 850 किती सर? 7 seats. अरे बापरे फक्त 7 अर्धाच आहे हे. अर्धच आहे 10 सेट. बघा रे नवीन लोक याला एक सेट म्हणायचं. एका वाक्याचं हे एवढं बनवलं याला म्हणायचं एक सेट. हा अर्धाच का आहे कारण का हा फक्त पॉझिटिव्हचा बनवला आपण निगेटिव्हचा बनवायचा आपल्याला. पॉझिटिव्हची प्रॅक्टिस करायची आणि परत मग निगेटिव्हचा सेट बनवू. ठीक आहे. ऑल राईट चालू या पॉज. Yes, sir. Yes, We will have. Yes, sir. ओके पॉज. Yes, sir. Yes, sir.